हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळे नागडोळे मुरडतात, पण ही सिमला मिरची एकदा केली तर सगळे आवडीने खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर इथे बघा, लहान साईजच्या सिमला मिरची घेतलेल्या आहेत आणि एक टोमॅटो घेतलाय. हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आपल्याला. सिमला मिरची मोठी असेल तरी सुद्धा चालेल. आता माझ्याकडे लहान आहे म्हणून मग मी लहान घेतली आहे. आकार कोणताही असला ह्या रेसिपीसाठी तरी सुद्धा चालणार आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे स्वच्छ आपण ह्या सिमला मिरची आणि टोमॅटो धुवून घेतलेले आहेत. आता ह्याला कट कसं करायचं ते थोडक्यात दाखवते. तर पाहू शकता टोमॅटो घेतलाय. पुढचा भाग जसं की आपण नेहमी काढतो तसा काढायचा आणि ह्याच्या बिया काढून घ्यायच्या सगळ्यात आधी. आता सिमला मिरची कमी आहे म्हणून मी इथे एकच टोमॅटो वापरलाय. जर तुम्ही जास्त करणार असाल तर जास्त टोमॅटो घेतलात तरी सुद्धा चालेल. तर पाहू शकता अशा पद्धतीने ह्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या टोमॅटोचे असे काप करून घ्यायचे. खूप बारीक टोमॅटो कापायचा नाहीये, त्याचबरोबर खूप मोठा सुद्धा नाही. पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने बघा चौकोनी फोडी आपल्याला करून घ्यायचे. रेसिपी संपूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपण अशा फोडी का केलेल्या आहेत ते. पण त्यावेळेस जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला लहानच हवं आहे किंवा वेगळे अजून कट करायचे भाजीचे सुद्धा आणि टोमॅटोचे सुद्धा, तर नक्कीच तुम्ही करू शकता. तर पाहू शकता तुम्ही सिमला मिरची सुद्धा मी तुम्हाला 1-2 कट करून दाखवते आधी. तर बघा अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या चौकोन फोडीच ह्याच्या सुद्धा कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर आता संपूर्ण सिमला मिरची आधी मी कट करून घेते. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर जर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक लाईक नक्की करा, कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कळवायला विसरू नका. तर पाहू शकता तुम्ही इथे संपूर्ण सिमला मिरची अशा पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे. थोड्या मोठ्या मोठ्याच फोडी ठेवायच्या आहेत आपल्याला. टिफिनसाठी उत्तम रेसिपी आहे. खरं तर आपण याची भाजीच करतोय, पण मी माझ्या पद्धतीने दाखवतेय. तुम्ही सुद्धा या पद्धतीने असे मसाले वापरून भाजी करता का ते सुद्धा मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तर बघा सिमला मिरची कट करून झालेली आहे, ती साईडला ठेवून देऊया. आणि इथे एक कांदा घेतलाय मी, तो सुद्धा बघा आपल्याला थोड्या मोठ्या आकारामध्येच कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने भाजी कट केल्यामुळे होतं काय, भाजी दिसायला छान दिसते. जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बारीक सुद्धा कट करू शकता, पण असा कट केला की ती जरा दिसायला छान वाटते म्हणून मग मी शक्यतो अशा पद्धतीने कट करते. आणि टिफिनसाठी झटपट होते ही रेसिपी, त्यामुळे नक्कीच ट्राय करू शकता. मेन म्हणजे यामध्ये जे मसाले वापरलेत त्यांची खरी गंमत आहे पुढे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा सगळ्यात आधी कढई ठेवायची. कढईमध्ये तेल घालून तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घेतली. मोहरी छान तडतडली की लगेच जिरं घालायचं. जिरं सुद्धा छान फुललं की कढीपत्ता घालून घेतलेला आहे. कढीपत्ता तेलावरती थोडा परतला गेला की लगेचच आपण कट करून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत. कांदा सुद्धा आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचं आहे. आता तुम्ही वाट बघत असाल की मसाले असे नक्की काय मसाले आहेत. बऱ्याचदा काय होतं, बहुतेक लोक कांदा मसाला वापरतात किंवा मग भाज्यांचे इतर मसाले वापरतात किंवा कोणी मॅगी मसाला वापरतं. तर असे वेगवेगळे मसाले वापरून आपण भाज्या करत असतो. प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते, कारण की प्रत्येकाच्या माइंडमध्ये एक मसाला फिक्स असतो की हा मसाला ह्या भाजीला घातला की भाजी छान होते. तर बघा आता मी बेसिक गोष्टी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी तर तुम्ही पाहिलं टोमॅटो आपण घालून छान असा परतवून घेतलाय तेलावरती. त्यानंतरनं अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे मी. जर तुमच्याकडे लसूण असेल तर तुम्ही फोडणीतच घातलात तरी चालेल. आता माझ्याकडे पेस्ट केलेली होती म्हणून मी पेस्ट वापरली आहे इथे. अद्रक लसणाचा उग्रपणा जाईपर्यंत आपण परतवून घेतलं. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा मसाला म्हणजे गरम मसाला घालायचा ह्या भाजीला आपल्याला 1 चमचाभर. त्यानंतरनं धना पावडर घालायची 1 चमचा. त्याचबरोबर लाल तिखट घालायचं आपल्याला जवळपास 1 चमचा. जर तुम्ही तिखट जास्त खात असाल तर जास्त घाला. आणि बेडगी मिरची पावडर घालायची. मसाले खूप बेसिक आहेत, पण गरम मसाला आणि धना पावडर घातल्यामुळे ह्या मसाल्याला भाजीला खूप जास्त छान चव येते. त्याचबरोबर जर तुम्ही दुसरा कोणता मसाला वापरला तर मग फक्त त्याचा फ्लेवर येणार.
त्यामुळे मग कांदा मसाला नाही घालायचा, लाल तिखट घालायचं, म्हणजे मग गरम मसाल्याचा आणि धना पावडरचा फ्लेवर छान येतो. मसाले तेलावरती थोडा वेळ परतून घेतले, फक्त 1 मिनिटभर जवळपास. सिमला मिरची घातली, मिक्स करून घेतली. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आपल्याला. मीठ घातलं की भाजी पुन्हा छान अशी मिक्स करून घेऊया. बघा, तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. आणि अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा हक्काने सांगते नक्की करा. तर पाहू शकता बघा, आपण हे छान मिक्स करून घेतलं आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूया. अजूनही काही गोष्टी ॲड करायच्या आहेत, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच पद्धतीने तुम्हीसुद्धा भाजी करता का ते नक्की मला कमेंट करून कळवा. हे मसाले सेम वापरून तुम्ही भाजी करता का ते सुद्धा सांगा. आणखी काही वेगवेगळे मसाले जर तुम्ही वापरत असाल भाजीमध्ये तर ते सुद्धा मला सांगा. मी त्या पद्धतीने सुद्धा भाजी करून बघेल. वेगवेगळ्या पद्धतीने भाजी केली तर जर टेस्ट बदलते थोडीशी आणि मग खायला सुद्धा बरं वाटतं. नाहीतर सिमला मिरची खायला खरंच सगळ्यांनाच कंटाळा येतो. तर त्यामुळे नक्कीच वेगवेगळ्या पद्धतीने करत जा. आता बघा, आपण एक वाफ काढून घेतल्यानंतर सिमला मिरची बऱ्यापैकी झालेली आहे. यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट छान बारीक करून घातलाय. तुम्हाला हवं तर दाणेदार घाला किंवा अगदी पावडर घाला, जसा तुम्हाला आवडत असेल तसा कूट घालून घ्यायचा. भाजी छान मिक्स करायची आणि परत एकदा झाकण ठेवून 1 मिनिटभर फक्त वाफ काढून घ्यायची. असं केल्यामुळे शेंगदाण्याचा कूटसुद्धा छान शिजला जातो. पाहू शकता तुम्ही, मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. अगदी छान होते. चपातीसोबत खा किंवा भाकरीसोबत किंवा भातासोबत तोंडी लावायला घेतली ना, खरंच खूप छान होते. ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील, एवढी छान ही भाजी तयार होते. तर चला, माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या मी असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.